सुद्धा आहे त्या संघाचा आणि चांगला खेळ केला. चॅम्पियनशिप सुद्धा पटकावली या संघाने आणि त्या संघाचा संघनायक स्वीकारतोय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट मधु ठाकूर. अभिनंदन, खेळाडूंचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार इथे व्यक्त करतो. यानंतर उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार दिला जाणार आहे. राजूनाना गायकवाड यांना विनंती करतो की आपण या दादा, आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देतोय. पुन्हा एकदा आकर्षक शूज आणि एक खूप सुंदर अशी ट्रॉफी असं स्वरूप आहे पुरस्काराचं. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, 7 विकेट्स इन द टुर्नामेंट आणि दर्जेदार खेळ केला. गावदेवी क्रिकेट क्लब घेसर आणि खेळाडू आहे सूरज म्हात्रे. उत्कृष्ट गोलंदाज. सूरज आज नाहीये, सूरजच्या बिराफमध्ये त्यांच्या संघातला खेळाडू हे पारितोषिक स्वीकारेल. राजूनाना गायकवाड यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देत आहोत, या खेळाडूला वितरित करत आहोत. आणि गिरी साहेब सुद्धा इथे उपस्थित, त्यांच्या सुद्धा शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देतोय. उत्कृष्ट गोलंदाजा पुरस्कार. खेळाडूचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. आता यानंतर उत्कृष्ट फलंदाजा पुरस्कार आहे. किशोर शेठ गायकवाड यांना विनंती करतो की आपण दादा या दादा, आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देतोय. उत्कृष्ट फलंदाज. एक ब्रँडेड बॅट एसए स्पोर्ट्सची, सावची स्पोर्ट्सची बॅट आहे, एसए स्पोर्ट्सची बॅट आहे. आणि उत्कृष्ट फलंदाज ठरला या स्पर्धेमध्ये 66 धावा कुठत असताना सोपान तिस्कर ज्या या ब्रँडचे ओनर आहेत त्यांच्या माध्यमातून ही बॅट त्यांनी पुरस्कृत केली या स्पर्धेमध्ये, श्री तिशा चषकामध्ये. आणि उत्कृष्ट फलंदाज ठरले ज्याने 66 धावा कुठल्या त्या स्पर्धेमध्ये. जयनुमान क्रिकेट संघ निर्जय संघाचा आघाडीचा फलंदाज, या संघाचा संघनायक नितेश पाटील. बेस्ट बॅट्समन, 66 रन. उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार जातोय तो म्हणजे नितेशला. दर्जेदार खेळ केलाय. एसएची ब्रँडेड बॅट आणि आकर्षक ट्रॉफी असं स्वरूप आहे स्पर्धेचं. अभिनंदन. तिसगाव 40+ संघाचे सर्व खेळाडू विनंती करतो की आपण या, आपल्या शुभ हस्ते आपण हा 3रा क्रमांक देत आहोत. स्पर्धेचं 3रा क्रमांकाचं पारितोषिक या तिसगावचे सर्व 40+ खेळाडू त्यांच्या शुभ हस्ते आम्ही देणार आहोत. खूप सुंदर अशी आकर्षक अशी ट्रॉफी, श्री तिसाई चषक, रोख रुपये 25,000 आणि आकर्षक भव्य दिव्य श्री तिसाई चषक असं स्वरूप आहे या पुरस्काराचं. आणि 3रा क्रमांक पटकावला या श्री तिसाई चषकामध्ये आदर्श क्रिकेट क्लब घेसर, आदर्श नाही तर गावदेवी क्रिकेट क्लब घेसर आणि संघनायक आहे सोमनाथ. पूर्ण संघाला घेऊन यायचं आहे. गावदेवी क्रिकेट क्लब घेसर गतवर्षीचे चॅम्पियन, यावर्षी 3ऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागतंय. पण या स्पर्धेमध्ये ते शेवटच्या टप्प्यापर्यंत त्यांनी चांगली फाईट दिली, टॉप 3 मध्ये पोहोचले. ही सगळ्यात जमेची बाजू आहे या संघासाठी. जो संघ गतवर्षी चॅम्पियन होता यावर्षी 3रा क्रमांक मिळतोय, काय हरकत नाहीये. पण चांगला खेळ बघायला मिळाला या पूर्ण संघाचा. सोमनाथने अप्रतिम लीड केलं या स्पर्धेमध्ये या पूर्ण संघाला, या खेळाडूंना. आणि चांगला खेळ या संघाचा प्रेक्षकांना पाहायला मिळाला. गावदेवी क्रिकेट क्लब घेसर 3रा क्रमांक आणि त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक सुद्धा आहेत, ते सुद्धा येत आहेत या फोटो सेशनसाठी. सर्व खेळाडूंचं अभिनंदन. अप्रतिम खेळ सोमनाथच्या कॅप्टन्सीमध्ये चांगला खेळ बघायला मिळाला. दक्षित असू दे, त्यानंतर दुर्वेश आहे, सोमनाथ स्वतः कॅप्टन या स्पर्धेमध्ये. नवनाथ सोमनाथ नाही, नवनाथ. चांगला खेळ बघायला मिळाला त्या खेळाडूचा. पण 3रा क्रमांक मिळाला, हरकत नाहीये. पण या स्पर्धेमध्ये ते शाबूत होते सुपर 3 मध्ये. यानंतर आपण 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देत आहोत. या तिसगावचे जाऊ आहेत भरत जाधव साहेब, यांना विनंती करतो की आपण यायचं दादा. आणि भगवान गायकवाड साहेब आपण या. या दोघांच्या शुभ हस्ते आपण हा 2रा क्रमांक देत आहोत. स्पर्धेतला 2रा क्रमांक
रोख रुपये 50,000 आणि आकर्षक भव्य दिव्य श्री तिसाई चषक आणि संघ ठरलाय श्री जैनुमान क्रिकेट संघ निळजे. नितेश टीमचा कॅप्टन, संतोष पाटील, प्रितेश, सचिन पाटील. चांगला खेळ या सर्वांचाच बघायला मिळाला, चांगला परफॉर्म केला संघाने. आघाडीचा फलंदाज विशाल पवार आणि त्यांची पूर्ण आर्मी, सर्व यंगस्टर्सला घेऊन आज मात्र आपण बघतोय सिनियर खेळाडू. याच्यामध्ये मी सिनियर खेळाडूंचा सचिनमध्ये उल्लेख करीन, संतोष पाटीलचा उल्लेख करीन, नितेशचा उल्लेख करीन, विशाल पवारचा सुद्धा उल्लेख करीन आणि संदेश पाटील सुद्धा. त्यांच्यासोबत आज या सर्व यंग आर्मीने चांगला खेळ केला. अभिनंदन पूर्ण संघाचं. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी पटकावलेलं आहे या स्पर्धेमध्ये श्री तिसाई चषक. सेकंड प्राइज 50,000 रुपीज अँड ब्युटिफुल ट्रॉफी श्री तिसाई चषकाची. अभिनंदन. येणाऱ्या काळामध्ये मकर संक्रांत चषकासाठी सुद्धा या पूर्ण टीमला शुभेच्छा आपण देऊया. ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेची ओळख आहे त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आज इथे खेळत होते, त्यांना सुद्धा शुभेच्छा देऊया. या पण आता वळूया पहिल्या क्रमांकाच्या पारितोषिकाकडे. रोख रुपये 1 लाख आणि आकर्षक भव्य दिव्य श्री तिसाई चषक. चला 40 प्लसचे आमचे सर्व खेळाडू तिसगावचे या, आपण सुद्धा या. सर्व लेजेंड खेळाडू 40 प्लसचे, त्यांना सुद्धा विनंती होतो की आपण सुद्धा यायचंय आणि उपस्थित पाहुण्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण देत आहोत. रोख रुपये 1 लाख आणि भव्य दिव्य चषक. स्पर्धेचं दुसरं पर्व. लास्ट इयर चॅम्पियन होते ते गावदेवी घेसर संघ, पण यावर्षी हे पारितोषिक जातंय ते आदर्श क्रिकेटला पडल्या संघाला, चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट. वेलकम टीम. राकेश, वैभव, आपण बघ आता यानंतर सायकल कोणाला मिळणार, मालिका वीरचा पुरस्कार हा बाकी आहे. मालिका वीर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. बघा जरा मी कंपॅरिझन जर केलं, चला पाहुण्यांनी बसून घ्यायचं विनंती करतो. आता मात्र एक शेवटचं पारितोषिक, एक ट्रॉफी आणि ती सायकल. चला सायकल व अनिकेत भोईर यांना विनंती करतो की आपण या, आपल्या शुभस्थापना आपण पारितोषिक देत आहोत. आणि योगेश गायकवाड साहेब आपण सुद्धा या. मालिका वीरचा पुरस्कार इथे आम्ही जाहीर करत आहोत. इथे थोडंसं कंपॅरिझन मला करायचं आहे, कारण फक्त 1 रनचा डिफरन्स राहिलाय या दोन खेळाडूंमध्ये या स्पर्धेमध्ये. याचा उल्लेख मी इथे करतो. 1 रनचा डिफरन्स. अशा प्रकारे 2 खेळाडू या रेसमध्ये होते. दोघांनीही जर बघितलं तर 3-3 विकेट काढल्या. एकाची धावसंख्या 66, एकाची 67. 66 ज्याने धावा केल्या त्याला आपण बेस्ट बॅट्समन दिला नितेश पाटील, पण धावसंख्या 67 ज्याने केली 3 विकेट काढल्या तो दक्ष मात्रे ठरलाय मालिका वीर. फक्त 1 धावाच्या फरकाने या ट्रॉफीवर आणि या सायकलवर तो स्वार होऊन आता घरी जाईल. पडलेगाव संघाचा हा अष्टपैलू खेळाडू दक्ष मात्रे, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. अप्रतिम खेळ. 6 चेंडूले 6 चौकार कोण विसरेल हा रेकॉर्ड झालाय तो श्री तिसाई चषकामध्ये याच खेळाडूच्या नावावर. अभिनंदन.
मालिकावीरचा पुरस्कार तर पटकावला याच संघाने आणि याच संघाने चॅम्पियनशिप सुद्धा पटकावली आहे. तुम्ही बघू शकता दर्जेदार स्पोर्ट्स बायसिकल पुरस्कर्ते ते रोनित रामदास धोनी यांच्या माध्यमातून ही सायकल आम्हाला लाभली, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी आभार इथे व्यक्त करतो. आणि मनपूर्वक अभिनंदन पूर्ण संघाचं, तिन्ही संघांचं मनपूर्वक अभिनंदन. सर्व खेळाडू जर आपण खास करून त्यामध्ये या कार्यक्रमाला उपस्थित राहिला, सर्व आमचे पाहुणे उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे आम्ही आभार इथे व्यक्त करतो. भरत जाधव साहेब आपले सुद्धा आम्ही आभार इथे व्यक्त करतो, वरिष्ठांचे आभार इथे व्यक्त करतो आणि या स्पर्धेमध्ये 24 संघांनी भाग घेतला त्यांचे आभार इथे व्यक्त करतो. भगवान काकांचे सुद्धा आम्ही आभार इथे व्यक्त करतो. या स्पर्धेमध्ये आमचा आवाज आमच्या रसिकांपर्यंत पोहोचवला त्याबद्दल आमचे यंगस्टर डीजे दिनेश यांचे आभार इथे व्यक्त करतो. tenniscricket.in ची पूर्ण टीम इथे कार्यरत होती, कॅमेरामन, टेक्निकल टीम सर्व त्यांचे आभार. तीनही पंचांचे आभार, राकेश कुमार, रमाकांत पवार, निरंजन सावंत यांचे आभार इथे व्यक्त करतो. कॉमेंट्री बॉक्समध्ये आज माझी साथ दिली ती म्हणजेच कुणाल आसेकर याचे आभार इथे व्यक्त करतो. माझे गुणसंख्यक लेखक जयंत आणि त्याचबरोबर ऋषभ या सर्वांचे आभार इथे व्यक्त करून तुर्तास इथे थांबतो आणि पुढच्या वर्षी पुन्हा श्री देसाई चषक आम्ही आमच्या सर्वांसाठी घेऊन येऊ